आरती बोला ना. अगं काय नसतं घरी थोडं रानात बिनत मला हातभार लावायला यायचं ना मदत करायला. अहो किती काम करायचं मी तरी सकाळपासून राब राबते घरामध्ये. आता एवढं उन्हाकारच रानात जाऊ का आता? मग मी नाही का उन्हात आणायचं. मला ना कंटाळा आलाय. आणि तुमची बहीण आहेच नाही तर तिला सांगा की जरा जाईल किती पण रानामध्ये बसूनच राहते ना दिवसभर. दुसरं काय काम करते? अगं काय बोलते तू हा? अजून 4 महिने बी नाही झाले तिचा नवरा जाऊन आणि तिला काम सांगायचे. मग काय आपण मारला का तिचा नवरा? आता मग ते आपल्या हातात होतं का? मग तिच्यामुळेच गेला असेल. देत असेल टेन्शन धडकला असेल जाऊन गाडीला. हे बघ तोंड जरा सांभाळून बोल. मी सांभाळूनच बोलते. तिने ऐकले विकले तिच्या मनाला कसं मग वाटतं? ऐकू द्या की. मला काय करायचंय? मीच सगळं काम करते सकाळपासून उठल्यापासून काम काम काम. थोडंफार तिला करायला नको? अगं करेल ते बी हळूहळू दुःखात केलं. येते जरा. दुःख नुसतं कोणी आलं की तुला माणसंच खपत नाही. तुमचं मला ना राहू द्या. माणसं खपत नाही. तुम्ही ना मला काही सांगूच नका. सगळं मला हाताखाली द्यायला लागतंय. चहा जेवण सगळं आल्यापासून तांब्या इकडचं इकडं करत नाही. अगं करीन ते हळूहळू थोडं दुःखातून बाहेर पडू दे तिला. कवर दुःखात राहणार आहे. आपण जर तिला आता त्या दुःखातून बाहेर नाही काढली तर मग काय वर्षभर पोसायची का तिला? मग काही काम करून बाहेर निघणार दुःखातून थोडंफार समजून घे ना पण तू. थोडंफार कामात मन रमवलं तर थोडंफार तरी बाहेर निघन ना. आता तुझ्या पुढं ना काय बोला मला हेच कळत नाही. तुम्हाला काय बोलायचं तेच कळत नाही. हाच तर तुमचा मोठा प्रॉब्लेम आहे. हा बोला तिला जरा तुम्ही. नाहीतर नाही, मी मी बोलले ना तर परत मग जास्त जड जाईल. तिला आता काहीच बोलू नको मी बोलन नंतर. बोला मला जरा मग. गावात काम आहे मी जाऊन येतो. ठीक आहे. आणि जरा थोड्या वेळाने ये रानात. मी नाही येणार. पूजा पाणी तरी आण बाळा. काय करू तुझ्या घरात? काय नाही बाबा काम करत होते. तुम्ही कशाला गेलते रानात? अरे पोरं इकडे तिकडे गेलं जावं लागतं. तू काय करते घरात? काय नाही वहिनी कुठे गेली तुझी? असतील ना घरात आराम करते. तुला कामाला लावलं आणि ती आराम करते. नाही काय एवढं तेवढं घरात केलं म्हणून काय होतंय? अरे करायचं का व्हाय ना पण थोडस लई चुक त्रास करत असते थोडस ऐकून घ्यायचं. आपण आता इलाज नाही आपल्या वाटेला आले. सगळं बदलतं नशीब तर काय बदलता येत नाही. नाही तसं काय. नाही ना पण तुम्ही कशाला जाता रानात उन्हात आता आणत? गेलं पाहिजे ना, थोडा पाय मोकळा होतो. गेलं म्हणजे जरा बरं वाटतं. बर चालतंय हाक मार बरं. चालतो आहे का घरात? असतील ना. बर मी आवरते बसतावर तुम्ही. बर बर बघ असलं तर पाठवून दे त्याला. बर अरे या लोकांनी आपल्याला मत दिले सरपंच केले आणि तू यांची काम करेल. अण्णांचा रस्ता कामच नाही हो. रस्त्याचा शब्द दिला त्याला. होईल सगळं टेन्शन घेऊ नका. मला सरपंच केलं गावाने. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. गावात पाण्याची टंचाई झाली. अहो अण्णा ही तर सुरुवात आहे. पाण्याचं नका टेन्शन घेऊ. तुम्हाला पाणी बिनी घरपोच होईल सगळ्यांना होईल. आमचा रोड नाही अजून. होईल रोड बिड सगळी प्रोसेस चालू आहे माझी. टेन्शन घेऊ नका. 6 हप्त्यात त्यांचं रोडचं काम सुरू झालं. करतो मी आहे ना. मला काळजी आहे गावाची. मला त्यासाठी सरपंच केलं ना तुम्ही. बरं आता तिथे टाकीत पाणी कधी 8 दिवसाच्या आत आलं पाहिजे. सगळं तुम्हाला घरपोच पाणी होईल. टाकीत नाही नुसतं घरपोच पाणी करतो. चालतंय. ओके. आणि नाही झालं मला सांगा करून घेऊ आपण. चालतंय या मग. कुठं जायचं मला? पंचायत समितीत. पंचायत समितीत जाऊ ना. सभापतींना बीडीओला साहेबांना एक पत्र देऊ. या लवकरात लवकर विषय मार्गाला लावा. आणि ते कोल व्यवस्थित एक रस्ता राहिलाय. तो पण विषय ना त्याशी दिला अर्ज करून आम्ही ग्रामपंचायत मधून ना एक लेटर पाठवलंय. होऊन जाईल तो पण. अधिकाऱ्यांना आहे ना जराशी गोड बोलून तिथे अहो, त्यांना किती पार्ट्या द्यायच्या? सारख्याच पार्ट्या देतो त्यांना. हा पण ते काम झाले पाहिजे काय गावात. होईल लवकरात लवकर. काही विषय नाही. मार्गाला लावतो ते. मला गावाची काळजी आहे. तुम्ही विश्वासाने निवडून दिलंय मला. बरोबर. चला ओके. आता ओके. चला अण्णा काय अडचण तुमची परत? काय अडचण नाही. तेवढीच अडचण होती. चालते या जाऊन आणि काय आपली अडचण तर सांगा परत. त्यांची काय पाण्याची अडचण दुसरं काय ती काय म्हणते तुम्हाला पूर्ण नोकरीला लाव. होय काय दुसरं राहायचं पाणी आणि ते एक लाईटीचं ते MSCBL सांग. लय लोड शेडिंग चाललंय. आता सणाच्या आधी सगळ्या पोलावर लाईटी बिटी सगळ्या लावून अख्ख्या गावाला लकलाकट करायचंय. बर चला ओके. ये जाऊन लवकर तिकडे. हा चला अण्णा येत आहे का? आणि ते तो बारके भावाला त्याला राहणार सांगत जा ना कामाला जा म्हणून. जरा ते बोंबलत फिरत आहे. त्याला आहेत कारभारीत बाकीचे. त्याला व्यवसाय आहेत. सगळ्यांनीच राजकारण करायचं म्हणलं विकायला लागेल सगळं. मी ते सांगतो एक सरपंच एक गावात टवाळे आणि ते मग वावर पडेल आहे त्याला बाकीचे काम धंदे आहेत. बाबा हे तुझं सरपंच पंचायत समिती राजकारण ही बारक काट तो घाल नुसतं हा अरे. कानाला फोन. काय कुणाचा फोन आहे?
मित्र आहे रे. कसले मित्र कुत्र काम धंदा कर जरा. हा करतो. ऊस नुसता बोंबलत फिरतोय गाड्या घेऊन बुलेट घेऊन इकडे तिकडे जातोय यामा घेतोय बुलेट घेतोय. हा, मग मला आता- सांगितलेली कामं केली का सकाळपासून? आता घ्यायला नको का आपण सरपंच हा? आहे. बरं ऊस तुटून गेला त्याला म्हातारा म्हणा, काय म्हणतोय? किती गाड्या भरून गेल्या म्हणा ऊसात सांग. त्या द्राक्षाच्या काय जाळून टाकलं का सगळी बागती? अरे धेनं गेल्या का नाही फवारणी बिवारणी त्याच्या? हा लावलेत गडी. याचं लग्नच नाही करायचं त्याला असाच ठेवत असतो आता. बघ गावातले काय म्हणतात, ठरवाय गेल्यावर हीच गाड्या करते. लक्षात ठेव. काम केले तर पुरी भेटतात. येडं का- चालू आहेत ना आता. कशाची काम करतोय, बसतोय जाऊ मोबाईल गाडी बंद पाडली कुठं म्हणते, सगळं गाव बोंबलत येतंय. मला सरपंच असल्यामुळे सगळं कळतं. तुला वाटतं का मला कळत नाही काय? डिझेल संपलं गाडी तिकडे लावून येतात का? ते सांगितली मी पिट्याला आणायला आणतोय. कसला पिट्यान चिट्टे? या असले सारे बेकार म्हणाल मी भांगार सांगार कसली भांगार सांगार गोळा करतो. पिट्यान चिट्ट्यान लिट्यान काम धंदा कर, पैसे पाणी कमव जरा. येडेगत वागू नको. याला खर्चायचे पैसे ना जरा कमी द्यायचे आता. याचं बंदच करतो कारभार सगळा. 5-5 हजार गाव 10-10 पाटील हजार निष्ठा लागतात. मग पाटीलच आहेत ना आपण. मग पाटील की नको? सगळ्यांनी कशाचे पाटील का आखे गावाला काय भीक मागतो का? मग सगळ्यांनीच पाटील काय करून पडीक पडल ना ती 5-50 एकर. हा? सरपंच आहे म्हणून तुमचा रुबाब पण जरा टिकून ठेवावा लागतो गावात मला. या. कशाच सरपंच टिकावते? मला माझं कळतं टिकवायचं गावचा हे करायचंय. तुला सांगितलेलं करत जाते. पाराव 7-8 पोरण ह्या हो पटत काही. इज्जत घालवायची काम करतोय गाव सांगतोय मला. जा. हे काय साला 3-3 मोबाईल लागतात काय? दुकान टाकलंस का तू? हा? नाही फोटो बिटो कसला फोटो बिटो? काढला पाहिजे फोटोन फिटून. एकात इलेक्शनचा डाटा आहे, एक पर्सनल आहे, एक पब्लिक आहे. पब्लिक तुला बाळा काम धंदा कर जरा. कळलं त्याला का? मागच फाटकाय पाहतात. नाही तर मार खायची कामं करशील नकोच गावा पुढं. कळलं का? ते झेडपीचं बोललाय का नाही दादा? चल ते बघतो मी. पाय हाल चल. काय पिन बिन लावलं? मला सांगतो का ते? ते मला बघतो मी. आहे त्यात रोजच. हा त्या लाईट लागला ना? बर बर चालतंय. आणि त्या पाण्याला रस्त्याचं तेवढं एक बघून घ्या. चालू करा लवकर. फोन करतो. पूजा कशी आहेस? बरी आहे. तुला खूप दिवसापासून विचारायचं होतं. बोल ना. खरं तर तुलाही माहिती आहे आपण लहानपणापासून मित्र आहोत. तुझं लग्न झालं पण कधी बोलायची हिंमत नाही झाली. मला खूप आवडती तू. येडा झालाय. हे बघ ऐक. तुझं लग्न झाल्याच्या नंतर मी तुझ्याबद्दलचे सगळे विचार करायचे सोडून दिले होते. त्यावेळेस मी काही मुली पण बघितल्या होत्या पण नाही जुळलं तेव्हा. आज तुझ्यावर अशी परिस्थिती ओढवली आहे आणि किती दिवस अशी जगणार आहेस तू? तुला तुझे हक्क आहेत का नाही? हे बघ नाही र, पण मला नाही शोभत आता लग्न करायला. आणि तू एवढ्या मोठ्या घरचा आहे. तुला समजतं का? लोक किती नाव ठेवतील. माझं असं काय लग्न नाही. झालंय. आता मी विधवा पण झाले. तुला म्हणते हे बघ लग्न झालेली बाई घरात आणली. तू येडायस का? लोकांचं काय ग? लोक काय म्हणतील? पण जर आपण दोघं एकमेकांसोबत जर खुश राहू शकत असतो तर काय हरकत आहे या लग्नाला? शेण घालतील लोक तोंडात. आताच तर नवरा मेलाय आणि दुसऱ्या लग्नाला पण तयार झाली. मी असं कुठं म्हणतील म्हणतोय तुला मला लोक. आता लगेच लग्न कर? जाऊन दे ना. 1 वर्ष जाऊ दे, 1.5 वर्ष जाऊ दे, नंतर लग्न करू. माझ्यापेक्षा भारी मुलगी भेटेल तुला. तू तिच्यासोबत लग्न कर. मी जाते. मला नाही बोलायचं एक ह्या मिनिट ऐक. विषयावर. एक मिनिट ऐक पूजा. हे बघ अजूनही विचार कर. मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला. पण आणि- मी नाही. मला नाही करायचं. एकदा घरच्यांशी बोलून तर बघ. ते तयार असतील तर काय हरकत आहे तुला? तुझा दादा तयार असेल, तुझे वडील तयार असतील तर काय हरकत आहे? ठीक आहे, मी बोलते. थँक्यू. विचारलंय खरं. कधी हिंमत नाही झाली पण आज झाली. हिला लाज कशी वाटत नसेल? नवरा मेलेला अजून 4 महिने नाही लागले आणि अशी गुण उधळायला लागली. तिला विचारतेच आल्यावर. आली बाई. कोण होता तो? नवरा मेलेला 4च महिने झाले. तू लागली का गुण उधळायला? भावाची काय थोडीफार आहे इज्जत गावामध्ये, ती दिसत नाही का? ती पाराशी चवट्यावर काढायची. त्यामुळेच म्हंटल होतं मी 4 वेळा द्या लग्न करून, द्या लग्न करून. माझं काही चुकत नव्हतं. हे असले नखरे करायचे होते का? अहो तुम्ही समजते तसं काय? समजतं तसं नाही. मी पाहिलंय माझ्या दोन्ही डोळ्यांनी की काय चाललं होतं. फक्त कोण होता तो?
अहो ती आपल्या गावातल्या सरपंचाचा भाऊ आहे. आता सरपंचाच्या भावाशी एवढे गुण उधळायला लागली तू. माझ्यावर अशी- मला आहे ना फक्त एवढं समजलंय की तुला हे असले घाण धंदे करायचे होते. तुझ्या भावाला येऊ दे, मला फक्त त्यांना आज सांगायचंच आहे. सांगितल्याशिवाय माझ्या मनाला चैन पडणार अहो ऐकून तरी घ्या ना वहिनी. काय ऐकू मी तुझं? अहो मंदिरात जायच्या बहाण्याने जातीने असल्या गोष्टी करत बसती का तिकडे जाऊन? याला भेट त्याला भेट, काय माहिती कधीपासून भेटते कधीपासून नाही. आज उगीच मी जाता जाता दिसली म्हणून पाहिलं. तुलाच माहिती तू काय करतेय. अहो मी काहीच नाही केलं. हे रडण्याचं नाटक माझ्या समोर तर काय करूच नको, ते भावासमोर कर. आला ना की मी सांगणार आहे, संपला विषय. येतीलच आता ते रानातून, आले की लगेच सांगून टाकते. बसा जाऊन आतमध्ये आता तरी, बाहेर नका थांबू इज्जत काढायला. नुसते नाटक करायला सांगितले पाहिजे, रडायचे. काही बोललं की विचारा ना तुमच्या बहिणीला, कोणाला भेटली होती ती आज. काय झालं बरं मी डोळ्याने बघितलं म्हणून, नाही तर अजूनही कळलं नसतं मला. अगं झालं काय ते तरी सांगशील का नाही? तुम्हाला माहिती का ते सरपंच किती मोठा माणूस आहे आपल्या गावामध्ये? त्याच्या बारक्या भावासोबत गुण उधळते ही. पूजा, पूजा, वहिनी काय म्हणून राहिली? विचारा ना, हा सांग आता. काय केलंय मी? काय केलं म्हणजे? काय केलं म्हणजे? वहिनी खोटं बोलती का? हे करायसाठी आली का तू इथं? अजून 2 वाजवायला पाहिजे. काय केलं वर तोंड करून सांगती? मंदिरात जायचंय बहाण्याने जाते तिकडे त्याला भेटती. आज उगा मी माझ्या डोळ्याने पाहिलं म्हणून मला समजलं, नाही तर अजूनही 2 महिने कळालं नसतं. 4 महिने झाले, जरा लाज वाटते नवरा मेलेला. ते ऐकूनच घेत नाहीत रे. काय ऐकून मगापासून घेत नाही? स्वतःच खरं खरं. म्हणजे ती खोटं बोलती का? मग स्वतःच तुझंच खरं बोलताय. असतं. अरे ऐकून तरी घे ना. काय ऐकायचं राहिलंय तू? काय ऐकायचं ठेवलंय? हिने बघितलं, अजून 4 बघितलं असेल. काय म्हणतील मला ते? माझी काहीच चूक नाही. मी मंदिरात फक्त ऐकून चूक तरी नाही घे ना 2 शब्द माझं. मी फक्त मंदिरात पाया पडायला गेलते. आणि पहिले एका कॉलेजमध्ये शिकत होतो ना, तर ती पोरग मला थांबवून बोललं की माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं जरी लग्न झालेलं असेल ना तरी पण मी तुझ्यासोबत लग्न करतो. असं मी नाही बोललं? लपून ठेवत ती पोरग. आणि मी म्हणलं शपथ, मी म्हणलं मला नाही करायचं लग्न. माझा आत्ताच नवरा मेला. मी तेच बोलत होते. मी समजून सांगितलं मी गुण नाही रे उदय. तो असं बोलला तुला? दादा मी खरंच काही नाही अगं, केलं. कधीतरी खरं बोल. असं बोलला का त्यो? तुला माझं खोटं वाटतंय का? तू चल ते विचार. काय असेल ते तिथं आपण विचारू. ते असं बोलला का? चल त्याच्या घरी direct. तू चल लगेच. चल त्याच्या घरी, चल पहिलं. चल. त्या आधीचे लग्न करावं लागेल, एखादी पोरगी पावा. चालू आहे, बघतोय का ही पोरगी बघितली आता कशी वाटते बघा तुम्ही, सांगा जरा. सुंदर आहे, पण त्याला एकदा दाखवून म्हणजे बघितली आता ही पोरगी हा ना, बघा. त्याची पसंती एकदा त्याला विचारलं म्हणजे. कोण आली एवढी टीम? या या, कुठले आहेत पाहुणे? आपल्याकडलीच रानातली मस्ती सर. ये बाळे, राम राम बाय. या या. तुमच्या आधीला बोलवा ना. काय झालंय काय? काय अहो काय उद्योग केले तरी तोंडाने कबूल करा ना. काय विषय काय आहे बाबा, काय विषय म्हणजे? अहो पण त्यांनी सांगतात ना, आम्ही सांगत फरक आहे ना. काहीतरी काय? घोटाळा आहे. बोलवा पोराला ए, तुमच्या. आद्या, आला का? त्याच्याशिवाय इकडे जरा बाया इकडे. बाया पुरी आपल्या दारात कधीच नाही आल्याच्या अगोदर. काय विषय काय आहे? यांची तक्रार आहे काय? काय केला उद्योग त्यांनी विचारा ना जरा. समोर येऊन जरा. हे इकडे काय? समोर येऊन सांग जरा. काय काय विषय इकडे. काय आहे? कोण आहे ते? त्याला ओळखतो का? हं? काही खोड केली बरं, का? पोरीची खोडबीड काय? काय काय केला उद्योग? खोट नाही काढली काही. मग? हा मग काय करत होते छेडायची तिला? अरे बिचारी. अरे छेडलं नव्हतं दादा. मग आप्पा छेडलं नव्हतं. ते काय केलं? हा हाणलाच पाहिजे ना मग. नीट सांग, नीट सांग मला. काय केलं? तत मामा म्हणजे काय? ऐक ना ऐक ना, हा 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 हा. आवडती मला. इज्जत आवडते. अरे काय रे? दुसऱ्या तुला पोरी बघत होत ना आम्ही. हा? आत्ताच काय दाखवलं तुम्हाला मोबाईल मध्ये? काय दाखवलं? आत्ताच पोरगी तुझी हा आवडती मला ती, मला लग्न करायचं. अरे पण आवडती, पण तुला आवडते, पण तुला कळतं का? गावात राहायचं का नाही आम्ही? तू विधवा आहे. इज्जत घालवायची कामं करतो का तू? तिचा नवरा वारलाय याची जर कल्पना आहे तुला? हा, मग काय तिला जगायचा अधिकार नाहीये का? बघा तर तुझा भाऊ सरपंच आता आहे. तुला सांगतो, थांब जरा. अरे दादा तू विचार कर ना, मी जर आणि तिच्याशी तू बोलूच नको. तुझी लायकी आहे का बोलायची माझ्या पुढे? हा तुझ्यासाठी सुंदर मुलगी पाहिली आणि तू हे धंदे करतोय. आता काय बघा. म्हणून आता आम्ही कसं वागायचं सर? नाही नाही, मग आम्ही गरीबी म्हणजे आम्ही वाईट आहे का? बसा तुम्ही, बसा. पाणी बिनी घ्या, बसा जरा, नाही, बसा. काय नको पाणी बिणी काय असेल ते नाही, भेटू ही असं आधी सोक्ष मोक्ष लावा, त्याचं मग काय? ठरवू पाणी घ्यायचं ठीक का आहे चहा ठीक आहे. घ्यायचं. त्याचं काय म्हणणं? काय काय म्हणणं आहे तुझं? तोंडाला काळं फासायचे काम केलेत ना, आलाय गोड्याचे न्या.
भंगार गोड्याचा कुठला? काही झालं? नाही दादा, मी लहानपणापासून ओळखतो तिला. हा हा हा. मला आवडती ती, पण मी कधी बोलू शकलो नाही. नंतर तिचं लग्न अरे मग झालं. तिचं पहिलं लग्न झालं तेव्हा तुला सांगता येत नव्हतं का लहानपणापासून आवडते का आता आवडायला लागली? हा, त्याच वेळेस म्हणायचं ना, मग आपण त्यावेळेस त्यांना मागणी केली भंगार असती. गोड्याचा कुठला? आता तोंड काळ करायला आलाय. आता काय म्हणणं आहे तुझं? तिच्यावर प्रेम करतोय, हम्म. लग्न करायचे? तुम्ही विचार करा ना. तुझं लग्न लावतो, तुझं घ्यायची कपडे बिपडे तिकडे राहण्यात राहायला जायचं, इथं थांबायचं नाही घरी. हो, नको आमच्यामुळे असं काय होत असेल ठीक तर. आहे ठीक आहे. नाही नाही ए बाळ, ए पुरी, इकडे समोर ये. तुझी आहे. काय थांब. आता सरपंच म्हणल्यावर मला तिला न्याय द्यायलाच लागणार आहे. लक्षात ठेव, गाव आलंय. तुझी आहे की इच्छा? हे बघ, तो म्हणतो मी प्रेम करतोय, तुला छेडलं का फक्त लग्नाची मागणी केली? आम्ही गावातच आहे, आम्ही लांब नाही. मी त्यांनी तिला- त्रास दिला बघू त्याचं. काय असेल ते हात तुझं म्हणणं आहे ते सांग. हा बिंदास सांग. छेड वेगळं, छेड आमच्या वेगळं. दबावाखाली सांगू नको. हा, त्याला बोलू दे एकदा. हा, काय म्हणणे बोल. काय आहे, काय आहे तुझं म्हणणं? मला सांग जरा हो, व्यवस्थित. माझं काही नाही, मी त्याला समजून सांगितलेलं आहे पण तो ऐकतच नाही. त्रास तर नाही दिला? नाही, पहिलं रस्त्यात येत होता पण हा, मग आता त्याने विचारलं फक्त बा, अशी माझं छपरी तुझ्यावर करतो प्रेम का रे? आहे. रे, हा? तुला ह्यासाठी गाड्या घोड्या घेऊन दिले का? बुलट बिलट? हा, तुला सगळं इकून टाकीन एका दिवसात. लग्न आहे की इच्छा करायची तुझी? राहताल का सुखी लग्न करून दिलं तर? आणि भविष्यात आमच्यावर सोड. मी तर याला घरात ठेवणार नाही. कुणी गावातलं सांगायला आलं ना, याला घरात ठेवणार नाही, राहणार राहायचं. इज्जत घालवायची कामं करायची नाही. अरे रानात राहील मी त्याच्यासाठी. काय? बरं, हालचाल, ऐकून हालचाल, घे. हालचाल. नाही, जमा ऐका. थोडस करून द्यायचं झालं, पण आमच्या पण बोबट नाही आला पाहिजे. सांभाळशील आम्ही का? आहेत ना. हो, शेवटपर्यंत साथ ठीक द्यावं आहे. लागेल. पण त्या तुझं मुली म्हणणं आहे का? तिची इच्छा असली तरच होईल ना तुझ्या ते. इच्छानुसार, तुझी इच्छा नसेल तर बोलत आम्ही तुझ्या काय गोळ हा. करणार नाही. ए बाई, तू समजून सांगितलं का तिला? बोलली की तिच्याशी अगोदर? बोलले होते तर हो बोलली होती, मनात आहे. मग आता बोल मग स्पष्ट काय. सांग. तरुण असेल नाहीस तर ना. तिला हार घाल आणि त्याचा परपंच कर. आणि आणि हिला- नसेल तर नाही म्हणून ऐका, सांग. आता जाऊ द्या. हिला पण सांगायचं काम होतं ना. तुम्हाला सांगितलं का आतापर्यंत? हो, पण आता तुम्ही पहिल्यांदा कुठल्या शिरलं तेव्हा तुम्हाला सांगितलं का? कुठल्या तोंडात सांगणार? भाऊजाईचं ब्या, भावाचं ब्या, चुकून चुकून म्हाताऱ्याचं ब्या, काय करणार? हा ना आलाय की म्हणले आता ह्यांना कळायला नको का? अहो, मग आता मोठ्या घरी जायचं म्हणल्यावर भ्याचं आहे ना गरीबांना. तुम्ही सांगा कुठनं वागायची तिने? ठीक आहे ठीक आहे ठीक सांभाळशील का बाबाने? एक वागला तोंडाला काळ हा? बाजू केली. बरं तिचं काय म्हणणं आहे मला बघू द्या. तिला जीव लावशील? चालते जाऊ. तुझं काय म्हणणं आहे? करायचं? माझं काही नाही, तू म्हणेल ते. तसं नाही, तू बघू होकार आता दिला आमच्या तर होय घरातले म्हणणार. आमच्या तू घरातले होकार बाहेर दिला गेले तर आता होय आम्ही बघतो म्हणणार. संध्याकाळी याला घेतो जरा बोलतो आम्ही सगळे काय आहे ते तुम्हाला कळवतो उद्या परवा. चालतं. ठीक आहे. योग्य निर्णय घेऊ, टेन्शन ना घेऊ आपण. चालतंय चालतंय, काय अडचण चला आत हो, चल. चल येतो. हो हो चला या. येतो येऊ का? का? हो हो या. या या. काय होते आता हे ना, बारीक सारी गोष्टी चालू काय छपरीगिरी डोक्याला ताप केला त्या पोराने राव. काय तुम्हाला आता सांगत होतो ना भांगाराचं कशाला 4 वर्ष ठेवलं त्याला सोट्याला. आहे. पण आता अशा गोष्टीत जर गावभर चर्चा झाली तर आपल्याला लोक नाव ठेवतील, आपल्याला ते लग्न आई लावून इज्जत द्यावं लागेल. दाखवायची तोंड दाखवायचं काम नाही ठेवलं त्यांनी. मी काय म्हणतोय आप्पा, भाऊ, तुम्ही विचार करा. मी जर त्या मुलीशी त्याला लग्न हाकला याला नका जवळ ठेव. हाकला त्याला माझ्या डोळ्या पूर्ण हाकला याला पाहिला. एक मिनिट लोक तुमचंच तुला नाव कळतं घेतील. का? लोक हा? तुमचंच नाव घेतील. सरपंचाच्या भावाने विधवा पुरुषी लग्न केलं, किती लाव की आदर्श पेपरला निर्माण. बातम्या मग लाव की. तेवढंच राहिले आता. जाऊ दे, हाय इच्छा आहे ना आता, जाऊ दे. काय आता बसायचं हे करत. पण त्याला अकराला जीव लावू लग्न झालं. तुला तेवढीच पोर होती गावात. हे समजून परत आपण नाही म्हणलं तर काय करायचं जीवाचं. इकडं असलं मिळालेलं परवडलं. आता इथून पुढं लग्न झाल्यावर कामाला राहायचं, तिकडे लक्ष ठेवायचं राहणार. बोंबलत नाही फिरायचं. हा, नाही त्याला रानात मी त्याला रानात ठेवणार. मला बाकीचं माहित नाही. राहणार त्याला राहणार देऊ मस्त हे करून. तर तुझ्या त्या भावाच्या गाड्या फेड्या चाव्या सगळ्या ठेवून देतील इकडं. चावी एक पण गाडी अजिबात वापरायची नाही. भावाचा राग शांत उस्तर आता नीट राहायचं. कामधंद्यात लक्ष घालायचं. जेवलाय का तू? चल घेऊ जेवून आपण. काय आता मला तर जेवायची इच्छाच नाही. असली भांगार तोंड काळ गेले. काय करणार आता? बघू आता मी नंतर बसतो. बसा तुम्ही.